या ओळीप्रमाणे गुरूंच्या आणि मार्गदर्शकांच्या रूपाने आमच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लाभले आहेत ते माननीय श्री सिद्धेश्वर मारटकर सरांचा सत्कार श्री संतोष जन्नू यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच माननीय श्री विद्याधर काटे सरांचा सत्कार श्री संतोष जन्नू यांनी करावा. धन्यवाद सर. या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक वाचन झालं पाहिजे. वाचनाने शहाणपण येतं आणि डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की वाचाल तर वाचाल. ज्या विचारांनी एका वेगळ्या पण भन्नाट अशा विषयावर रेखी आणि मानवी जीवन या पुस्तकाचे प्रकाशनाचे कार्यक्रम आज आहे. तर मी माननीय मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. आगे जाऊया. या. धन्यवाद सरांना. आध्यात्मिक क्षेत्राशी अनेक वर्षांपासून नाळ जोडलेल्या लेखिका डॉक्टर दीपाली जन्नू यांचे मनापासून आभार. कारण अशा अनोख्या विषयावर आम्हाला सगळ्यांना वाचनाचं साहित्य उपलब्ध करून दिले. ताईंचा परिचय सांगते. संचालक दीपाली ARC फाउंडेशन पुणे. काही वर्ष कर्णबधीर बाल्यपालक संघ या संस्थेमार्फत कर्णबधीर मुलांसाठी काम केले. 2009 साली रेकी ग्रँड मास्टर पदवी प्राप्त केली. 2019 साली JBV कोलंबो मधून रेकीमध्ये डॉक्टरेट केले. 2012 साली ज्योतिष शास्त्री पदवी पारंपरिक पद्धतीने मिळवली. 2014 साली ज्योतिष अभ्यासक कृष्णमूर्ती पद्धती पदवी. 2008 साली क्रिस्टल हिलिंग ग्रँड मास्टर. 2008 साली रत्नशास्त्र. 2015 साली अंकशास्त्र. 2015 साली मंत्रशास्त्र. 2019 साली एंजेलिक कनेक्शन मास्टर, एंजल कार्ड रीडर, लामा फेरा हिलिंग ग्रँड मास्टर, योग माया हिलिंग ग्रँड मास्टर.
hypnotherapies, past life regression therapies, tarot card reading, 2020 साली मनी मॅग्नेट थेरपी, 101 हिलिंग मेथड्स, कॅन्डल थेरपी, झिवू सिम्बॅलिक पॉवर, वुल्फ मॅजिक, कवडी रिडिंग, 2021 साली कार्मिक कार्ड कटिंग, आकाशिक रेकॉर्ड्स रिडिंग इत्यादी पदव्या प्राप्त. असा एकूण मोठा परिचय असणाऱ्या ताईंना मी असं विनंती करते की त्यांनी हे पुस्तक का लिहिलं, हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण नक्की काय आहे ते त्यांनी त्यांच्या मनोगतातून आम्हाला सांगितलं. नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गेली 15 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. खरं तर आता माझे बरेच घरचे पण आहेत, सगळ्यांना माहिती आहे की 12वी साली लग्न झालं, त्यानंतर शिक्षण कुठेतरी थांबलं होतं. पण 2007 साली काहीतरी शिकायचं म्हणून उत्सुकता निर्माण झाली आणि पुढे शिक्षण चालू केलं. 2007 सालापासून गेली 15 वर्ष आहे. 2009 साली रेकी कोच म्हणून मी काम सुरू केलं आणि त्यावेळी गेल्या 13 वर्षामध्ये जसं मी रेकी शिकवते तसं शिकवत असताना असा अनुभव आला की अनेक प्रश्न होते विद्यार्थ्यांचे असतील किंवा रेकीबद्दल चौकशी करायला आलेल्यांचे असतील, तर ते सगळे प्रश्न रिपीट यायला लागले आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळी तीच उत्तरं देणार. किंवा रेकीचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप होता त्यात नवीन मेंबर शिकून सामील झाल्यानंतर त्यांचेही पुढे तेच प्रश्न यायला लागले. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला आमच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायची किंवा मिस्टरांची चर्चा करत होते, बहिणीशी बोलत होते, तेव्हा सगळ्यांकडनं किंवा आमच्या काटेरी असेल, शेट्टी सर असेल, सगळ्यांशी बोलताना असं आलं की तुम्ही हे प्रश्न लिहून का नाही ठेवत, कुठेतरी पुस्तक रूपाने हे मिळवून दे. मग तो विचार किडा कुठेतरी डोक्यात आला आणि ठरवलं की आता आपण लिहायचं पुस्तक. पण पुस्तक लिहित असताना त्या पुस्तकामध्ये अशाही गोष्टी आल्या पाहिजेत की जी लोक नवीन आहेत त्यांना सुद्धा त्या रेकीबद्दल माहिती मिळाली पाहिजे आणि जे प्रश्न आहेत त्याच्याही पलीकडचे आणखी काही प्रश्न जर त्यांच्या पुढे शिकलेल्यांच्या डोक्यात आले तर ते आले पाहिजेत आणि रेकीबद्दल अवांतर माहिती आणि आतापर्यंत ज्यांचे अनुभव आलेले आहेत रेकीचे ते अनुभवही त्याच्यात आले पाहिजे. म्हणजे कुठल्याही नवीन वाचकाला सुद्धा रेकी म्हणजे काय आणि त्याचा आपल्या मानवी जीवनाशी कसा संबंध आहे. खरं तर हा आध्यात्मिक विषय आहे असं सगळेजण म्हणतात, खरं आहे. पण अध्यात्माकडे वळताना, अध्यात्माकडे वळण्याआधी आपल्या जर का सगळ्या सांसारिक गरजा, पूर्ती, मन सगळं जर का पूर्ण झालेलं असेल तर तुमचा अध्यात्माकडे कल वाढतो. नाहीतर तुम्ही मनाने जप करता एकीकडे आणि एकीकडे मनामध्ये विचार चालले, अगं स्वयंपाक केलास का, हा हे झालं का, ह्याला फोन केला का, मग त्या तुमच्या जपाला काहीच अर्थ नाहीये. म्हणून मी सांगते की आधी तुमच्या सगळ्या सांसारिक गरजा पूर्ती करा, त्याच्यातनं मन पूर्ण शांत करा आणि मग तुम्ही अध्यात्माकडे वळा. आणि ते सगळं करण्याचा पाया किंवा पुस्तक पण पुढे जाऊन प्रिंटिंग प्रोसेसला वगैरे खूप अडचणी आल्या. का येत गेला, कशा येत गेला ते कळलं नाही. पण एका पीसीला फॉन्ट मॅच होतं तर दुसऱ्या पीसीला होईना आणि बऱ्याच काय इश्यूज क्रिएट झाले. पण त्या सगळ्यातूनही मदत होत गेली. नंतर लक्षात आलं की काहीतरी कमी आहे. ताटे सरांचं मार्गदर्शन झालं. ISBN रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी सांगितलं. ISBN रजिस्ट्रेशन म्हणजे इंटरनॅशनल लेवलला तुमच्या पुस्तकाचं रजिस्ट्रेशन व्हावं लागतं. ते जर झालं तर तुमच्या पुस्तकाचं कोणीही कॉपीराईट करणार नाही अशी माहिती ताटे सरांनी दिली. मग त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि त्यांच्याच मदतीने ते सगळं काम पूर्ण झालं. आणि ते होण्यासाठी कमीत कमी 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो आपल्या भारतामधून. पण खरं सांगते स्वामी कुलकर्णी वर्षभर प्रिंटिंग प्रोसेसमध्ये थांबलेल्या पुस्तकाचं काम का थांबलं ह्याचं उत्तर तेव्हा मिळालं की 2च महिन्यात ISBN रजिस्ट्रेशन मिळालं पुस्तकाला. आणि त्याचा एक प्रचिती स्वामींनी दिली की उशीर का केला त्यांनी ही गोष्ट देण्यासाठी मला. आणि आज याचं प्रकाशन होत आहे. तर त्यानिमित्ताने जरूर ज्यांना तुम्हाला सांगता येईल त्यांनी सगळ्यांनी हे कसं या पुस्तकाचा वापर करता येईल किंवा रेकीचा उपयोग तुमच्या आयुष्यात तुम्ही कसा करून घ्या. रोजच्या जीवनामध्ये रोजच्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यासाठी तुम्ही कसा ह्याचा वापर कराल हे तुम्ही या पुस्तकातून त्याचा वापर नक्की करू शकाल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेकी पोहोचवणं हे माझं ध्येय आहे. त्यासाठी तुम्ही बरेच आता लिखाण करणं किंवा हे सगळं चालू आहे. युट्यूबला सुद्धा चॅनल आहे, तिथेही तुम्हाला रेकीची माहिती मिळेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावं एवढीच इच्छा आहे म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. धन्यवाद.
आज मराठी भाषा दिली याचं औचित्य साधून आज हे प्रकाशन पुस्तकाचं झालंय. त्यामुळं अध्यात्म या विषयावर सहसा कुठं जास्त बोललं जात नाही किंवा सामान्य माणसांना आपल्याला देखील माहीत नाही अध्यात्म म्हणजे काय नाही, त्याचा अवलंब कसा करायचा आणि त्याचं ते आत्मसात कसं करायचं. तर नक्कीच ह्या पुस्तकाची मदत सामान्य माणसांपासून सगळ्यांनाच होईल. त्यामुळं पुन्हा एकदा हे पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल किंवा हे पुस्तक दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मोठ्यांचे मार्गदर्शन हे जर आपल्याला वेळोवेळी मिळत गेलं तर आपला प्रवास हा आपला सुखकर घडतो असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कोणी गुरु असतं, कोणी म्हणजे ही परंपरा चालतच आली. त्यामुळं आज जे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देते. सरांचं नाव श्री सिद्धेश्वर मारटकर सर. महाराष्ट्र ज्योतिष परिषद याचे ते माजी अध्यक्ष होते. ज्योतिष ज्ञान त्रैमासिक या अंकाचे संपादक म्हणून आहेत. ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ याचे संचालक आहेत. 1994 साली ज्योतिष शास्त्री पदवी प्राप्त केली. 2006 साली महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या अखिल भारतीय अधिवेशनाचे पुणे शहरात नृत्य आयोजन. 2001 साली स्वर्गीय शाहू मोडक पुरस्कार. 2013 साली प्रेरणा पुरस्काराने सन्मानित. ज्योतिष विषयक 8 पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन, अनेक वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून लेखन, मेदिनीय ज्योतिष शास्त्राचा विशेष अभ्यास, आजपर्यंत अनेक क्रिकेट मॅचेस, वर्ल्ड कप स्पर्धा, लोकसभा विधानसभा निवडणुका, पर्जन्य या विषयीची 80% अधिक भाकिते अचूक ठरली आहेत. अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल यामधून राजकीय भाकिते वर्तवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे भाकीत काही वर्षाभरापूर्वी वर्तविणारे एकमेव ज्योतिर्विद. ज्योतिष शिक्षक आणि ज्योतिष सल्लागार म्हणून कार्यरत. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विविध संमेलनातून महत्त्वाच्या विषयांवर व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये भाग. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार, पदवी यांनी सन्मानित. तर मी माननीय श्री मारटकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आजचे उत्सवमूर्ती आणि या पुस्तकाचे लेखक सौ जन्नू मॅडम, त्यांचे जोडीदार जन्नू आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो. पुस्तक प्रकाशन याचा मला बराचसा अनुभव आहे. माझं मासिक पण चालवलं आहे. त्यांनी जे काही सगळं सांगितले ते एखाद्या संततीसाठी जेवढा पहिला त्रास होतो तेवढा पुस्तकाचा असतो. आपण 9 महिने त्रास सहन करून कारण पुस्तके मुलासारखंच असतं. म्हणजे त्याच्यावरती तुमचा जीव असतो, तुमचं त्याच्यावरती लक्ष असते किंवा अजून त्यात काय पाहिजे होतं, अजून काय करायला पाहिजे, आपण पुस्तकाला काय केलं पाहिजे, असं सगळं त्याच्यामध्ये असतं. त्या गोष्टी एक कष्टाचं काम आहे, पण नुसतं कष्ट नाही, पण त्या जोडीला त्याच्यामध्ये तुम्हाला चिंतन आवश्यक असतं. जे बाजारात आहे ते छापून उपयोगाचं नसतं. तुम्हाला काय सापडलंय ते लोकांपर्यंत पोहोचणं ही खरी कला असते. त्या दृष्टीने मी सहज पुस्तक चाललं ते खूप अतिशय कठीण त्यांनी काम केलंय. जीव ओळखून काम केलंय. तसं त्या ठिकाणी कागद कसा वापरलाय, तसं रायटिंग कसं आहे, तसं एकूणच प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. त्यांनी भरपूर काळजी घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला त्यांनी जे काय आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेल्या आहेत, माझ्याकडे काही वर्ष शिक्षण घेतलं आहे, पण हे काही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत परामानसशास्त्र म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे की मनापासून मनापर्यंत पोहोचणारं शास्त्र. तर त्याचं त्यांनी जो काही वाढवण उलटे केलेलं आहे त्याच्यामध्ये की विश्व ऊर्जा हे खूप महत्त्वाचं आहे. जे आपल्याकडे त्यांनी काही वेदांसारखं मूल्य त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ह्या गोष्टी आपल्या वेदातून आहेत. तर नक्की म्हणजे की आपल्याला साधारण लोकांना माहिती की जापानीज काहीतरी आहे किंवा हिलिंग म्हणते किंवा त्यांनी आता जे काही एंजल्स वगैरे जो काही त्याच्यामध्ये प्रकार आहे त्याच्यात बऱ्यापैकी परदेशी भाषा बऱ्यापैकी दिसतात. मला सहज मनात आलं की त्याच्यामध्ये आपल्याकडं जो एक देवीय प्रथा आहे किंवा देवता आहे
जे अंतरिक्षाचं देवता आपण यक्ष गंधर्व वसू म्हणतो, हा वसू, ह्या सुद्धा त्याचं काम करणार आहे. तिथं माझ्या मते कुंभराशीमध्ये कनिष्ठ नक्षत्राची देवता वसू आहे. त्याच्या देवता ह्या अशा प्रकारचं काम करतात की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मनापासून काही सूचना केल्या किंवा त्यांना काही आवाहन केलं तर तुमच्या मदतीत ते लागू येऊ शकतं. तसं त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जे काही एंजल्सचा वापर केला आहे की त्या तुमच्याशी संवाद करतायत, तुम्हाला मदत करता येते, किंवा त्या ठिकाणी एक उल्लेख असा आहे किंवा मी नाही मी ती आहे ती मला पाठवलेली आहे, असं काहीतरी बरंचसं त्याच्यामध्ये ते उल्लेख आहे. तर हे तुम्हाला पुढे मागे जमलं तर तुम्हाला भारतीय देवतांचा संपर्क साधायचा बघा. त्याच्यामध्ये खूप चांगलं होईल त्या लोकांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये त्यातून काय तुम्हाला शोध लावता येतो बघा. कारण हे कसं आता जो माणूस त्याच्यामध्ये काम करतो तर ते अवगत होतो. मी आता ज्योतिषामध्ये काम करतो तर मी माझं ट्रॅक सोडून तिकडे जाऊ शकतो. त्यांनी त्यामध्ये त्यांचा जीव घेतलेला आहे आणि असंच असायला पाहिजे की तुम्ही त्या मार्गाने जर जेव्हा जास्तीत जास्त काम करता तर तुम्ही ते सिद्धी राहतो. मग ते कुठे असेल तुम्ही धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल किंवा वैज्ञानिक असेल, तुम्ही 24 तास त्याच्याशी जर हे करून राहिला तर तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकतो. जसं रामदेवाने विठ्ठलाशी बोलला की त्याला जो अनुभव येतो त्यालाच माहिती. जनरल बोलणार माहिती की आहे काहीतरीच काय सांगतात. जे लोकांना विश्वास नाही ते असं बरोबर बोलू शकतात, पण जे अनुभव घेतात ते महत्त्वाचं. म्हणून त्यांनी त्याचे अनुभव खूप चांगले दिले. त्यांचे स्वतःचे अनुभव, विद्यार्थ्यांचे अनुभव, जे त्यांच्याकडनं त्यांनी विचार घेतले त्यांचे अनुभव, हे त्यामुळे ते परिपूर्ण झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जे शिकवताय त्याच्यामध्ये लोकांचे अनुभव काय हे खूप महत्त्वाचं. तुम्ही मार्गदर्शन करताय ते लोकांना त्याचा काय उपयोग होत आहे हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं. योगा वगैरे आज बरं का तुम्ही काय मुहूर्त पाहिला की मला माहित नाही, पण आज उत्तराषाढ नक्षत्र आहे. त्याची देवता विष्णुदेव आहे. म्हणजे विश्वाशी संबंध येतात आणि तुम्ही वैश्विक ऊर्जेचं तुम्ही काम करता अशा प्रकारचे हा योग असतो. मी ते तुम्ही बघून करत नाही, पण त्याचा योगायोग असा असतो की आज काहीतरी वैश्विक गोष्टी होतात. जसं विश्वामध्ये महायुद्धाचं सावट आहे. आता ते हे जे मकर रास आहे त्याच्यामध्ये आता काय झालंय की सगळे ग्रह एकत्र आले. मंगळ, प्लुटो, शनी, बुध, राहू ह्या ज्या गोष्टी आहेत त्या युद्धाला कारणीभूत आहेत. मागच्या 2 वर्षापूर्वी गुरु मकर राशीमध्ये आल्यावरती गुरु शनीचा योग हा कोरोना घेऊन आला होता. आता मंगळ आल्यामुळं मंगळ त्यावेळेला पण होता, पण आता मंगळ प्लुटो शनी हा योगाने काय आणलंय जागतिक युद्धाचं सावट निर्माण केला. आणि काल ते फ्रान्सचे अध्यक्ष जे म्हणते की हा दीर्घकाळ चालणारं युद्ध आहे, ते थांबणार नाही. ह्या नक्षत्रावरती होणारं युद्ध हे विश्वाशी संबंधित असतं. म्हणून विश्वाला त्याची चिंता आहे की आम्हाला तर सारखी कोणाचे तरी मेसेज येतात, पण थांबणार का नाही, वाढणार आपल्यापर्यंत काही येणार नाही. तुम्ही युद्धामध्ये जर नाही उतरला तर तुम्हाला पेट्रोल महाग होणार आहे, तुमची महागाई वाढणार आहे, तुम्हाला कटकटी येणार आहे, तुमचा माल बाहेर जाणार, तुमचा बाहेर येणारा माल याच्यामध्ये फरक पडणार आहे. तुम्हाला झळ पोचणार असतं, जगाला झळ पोचणार आहे, तुम्हाला जगाला याचा परिणाम भोगावा लागणार. त्यामुळे अशा सगळ्या वातावरणामध्ये कोरोनानंतर विश्वयुद्ध आणि आता याच्यासाठी तुमच्यासारख्या ह्या व्यक्तीची खूप गरज आहे लोकांना की तुम्ही म्हणलं तर त्या ठिकाणच्या देशाला पण काय तुम्ही काय व्यक्ती म्हणणार की आपण त्याला काय निष्ठच व्यक्ती हे तुम्ही सामूहिक करायला पाहिजे. तुमच्या जे काही संघर्ष असेल भारतामध्ये, भारताबाहेर किंवा इतर जे काय जागतिक लेवलला त्या सगळ्यांनी मिळून हे काम करायला पाहिजे की त्या पुतीनला आणि त्या कोण आहे त्यांचा जो काय तर त्याला चांगली बुद्धी घ्यावी आणि त्यासाठी व्यक्ती तुम्ही जरूर द्या. त्याची गरज आता आहे. आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे, विश्व प्रार्थना आपल्याकडे आहेच ना, गाणगावनी केली नाही का बसायला विश्वासाचीच प्रार्थना ती त्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी पण ते करण्याची गरज आहे आणि हे सगळे योगायोग असतात. हे ग्रहयोगाच्या बाजूला फक्त बघतो त्याच्यामध्ये असं होणार आहे आणि दिवाळ्यातून दिलेला आहे हा काळ युद्धाचा असणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला जे काही योग होतात त्याच्यामध्ये प्रत्येक पद्धतीमध्ये म्हणा किंवा माणसाच्या जीवनामध्ये संकट येणारच आहे. मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, तुमचे संसारिक असतील, भौतिक असतील, त्याला ह्या सारख्या गोष्टी करतात. ज्योतिषामध्ये खूप मर्यादा आहेत. आम्ही ज्योतिष सांगतो पण आमच्याकडे जे उपाय आहेत ना त्याला आपण मर्यादा खूप अमुक एक शांती करा किंवा काय देव स्तोत्र असा त्याच्यामध्ये हे दान करा
त्याला खूप मर्यादा आहे. पण हे डायरेक्ट नाही काय तुम्ही जे करता हे डायरेक्ट नाही, तुम्ही डायरेक्ट शरीरावरती उपाय करता, विचार करता. हे खूप महत्वाचं आहे. याची गरज आहे. पुढे तुम्ही जसं एक या परामानस असल्यास तुम्ही डॉक्टर आहात, ते उपचार करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो. तर ह्या शाखेची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होण्याच्या दृष्टीने तुम्ही पुस्तक प्रकाशित केले, याचा सगळं असणं गरजेचं आहे. त्याचा उपयोग हा विश्व शांतीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक मला वाटतं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यासाठी पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो की मला इथं आपण बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. इथं मी ज्या पत्रिका बघितल्या मला असं किंवा माझ्यावरून 30 लोक आहेत, ठीक आहे, आपले जवळजवळ कमी झाले आणि आपल्याला काहीतरी ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी झालो आणि त्या दृष्टीने इथे खूप चांगला वेळ इथे गेलेला आहे आणि अजून जाणार आहे थोडा वेळ. तर तुमचं मी आभार मानतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आजचे आपले दुसरे पाहुणे माननीय श्री विद्याधर ताटे यांचा परिचय सांगा. माजी कार्यकारी संपादक साई लीला मुंबई शिर्डी, माजी संपादक एकता पुणे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसौम्य आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतार. संत ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणांची या पहिल्या 2 हे गणेशाचं वंदन आहे. हे वंदन करण्याच्या 2 गोष्टीचं औचित्य आज आहे. एक म्हणजे आज एकादशी आणि आज आळंदीला वारी असते एकादशीची. दर महिन्यात 2 एकादशी येतात. सगळे आपले ज्योतिष असल्यामुळे मी तिथीमितीचं सांगत नाही, फक्त त्याचं वेगळे पण सांगतो. 2 एकादशीतल्या एक एकादशीची शुद्धातली असते, त्यावेळेस सर्व महाराष्ट्र आणि वारकरी हे पंढरपूरला जातात. आणि वद्यातली जी एकादशी असते म्हणजे आजची, ती सर्व महाराष्ट्रातले वारकरी हे सर्व आळंदीला जमलेले असतात. तर आजचं सगळं ते 10 वर्षापूर्वी तुमचं ऑपरेशन झालंय का, 5 वर्षापूर्वी असं झालं होतं का, हे सगळं शरीरात. मग मी ही जेव्हा त्यांच्याकडनं सगळं ऐकलं तेव्हा माझे एक दुसरे गुरुवत असलेले पण गुरुशी मित्रत्वाचं नातं असलेले प्राचार्य आनंदराव आठवले होते आणि ते आपल्या संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. म्हणून मला एक कुतूहल म्हणून मी त्याला सांगितलं की अहो ते देवदाळ असं असं पाहतात. त्याने त्याचे असं काही माझ्या कोणी पाहण्यात माणूस नाही, हे ऐकलंय पण असं पाहण्यात माणूस नाही, पण मला त्याला पाहायची इच्छा आहे. आणि त्यांनी मग खरंच पाहिलं. मी तर काय आयुर्वेदातला अज्ञानी माणूस होतो, परंतु ते आयुर्वेदाचे प्राचार्य होते आणि त्यांनी यांना पाहिलं आणि त्यांनी जेव्हा ती परीक्षा दाखवली ते म्हणजे या भारतीय विद्या आहेत आणि या कोणीतरी जतन केल्या पाहिजे. परंतु त्या जतन करणं म्हणजे असं गुरुने दिला वारसा आम्ही चालवू गीत म्हणणं फार सोपं आहे, पण तो वारसा चालवण्याकरता एक साधना लागते, एक तपश्चर्या लागते. ती तपश्चर्या करणारे शिष्य लागते, तर ते पुढच्या काळात दुसऱ्याकडे जातात. नुसती असे त्या पुस्तकात वाचून होईल असं नाही आहे. रेकीचे उपचार तुम्हाला वाचून मिळू शकतील या, पण रेकीची शक्ती प्राप्त करण्याकरता तुम्हाला स्वतः काही साधना केली पाहिजे. कारण आपला हा देह हे मंदिर आहे, याविषयी तिने लिहिलंय या छान की देह हेच मंदिर आहे. इतर मंदिरात वेळ घालवण्याचं काही कारण नाही. तुम्ही या देहात मंदिर आहे, या आत्मा आपला परमेश्वर, या अंतरंगात तुम्ही आपल्या जीवनात भारतीय जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे की आपलं जीवन हे अंतरंग, विदेशी जीवन हे बहिरंग. संपूर्ण बहिरंग जीवन म्हणजे विदेश आहे आणि बहिरंगाच्या जीवनाची सुखसाधनं म्हणजे विज्ञान आहे. भारतात विज्ञानाला का महत्व नाही? भारतीय लोक एवढे हुशार नव्हते का? आर्यभट्ट केवढे होते? आर्यभट्टाच्या शोधावर आता शोध लावत आहेत. हे रेकीचे शोध भारतात लागलेले आहेत, त्याच्यावर आता त्यांचं सगळं दुकानदारी चालू आहे लोकांची विदेशातल्या. परंतु हे शोध मूळचे इथले आहेत. तर या लोकांची जे काही होतं ते पुढच्या पिढीत का नाही राहिला हा प्रश्न आहे. तुम्हाला हे सगळं सांगितलं, तुम्ही म्हणाले सगळं खूप सांगितलं, भारताचं एवढं वर्णन केलं, पण आता हे इथं का नाही आहे? याचं कारण असं होतं की 1100 सालापासून जेव्हा मुसलमानचं इथं आक्रमण झालं, मुसलमानांच्या आक्रमणापासून ते ब्रिटिशांच्या राजवटीपर्यंत 1947 सालापर्यंत जवळजवळ 800 ते 900 वर्ष हा भारत पारतंत्र्यात राहिला. त्यामुळे पारतंत्र्यातल्या भारताला सगळ्या आपल्या विद्या
कला आणि सगळं धर्म हे सगळं सोडून द्यावं. जसे ते मुसलमानांना जीवन जगणं महत्वाचं होतं, त्या काळात त्यांच्या तडजोडीकरता सगळं हे नष्ट झालं. एवढंच नव्हे तर अल्लाउद्दीन खिलजी सारख्या माणसांनी जेव्हा आपली विश्वविद्यालय नष्ट केलेली, नालंदा आणि विक्रमा तिथे, तर ते नालंदा विश्वविद्यालयाला आग लावलेली 1.5 वर्ष जळत होतं. म्हणजे 1.5 वर्ष जळावे एवढे तिथे ग्रंथ होते. 550 कोटी ग्रंथ होते आणि ते ग्रंथ बघायकरता इतके उंच 22 फूट उंच होते. त्याची इमारतीतला त्याचा बेस आहे तो 22 फूट आणि त्या 22 फुटावरचा ग्रंथ काढण्याकरता असं त्या काळातल्या तुम्हाला म्हणतो आपण लिफ्ट, कशा लिफ्ट उपलब्ध होतो का, तर 22व्या फुटावर ठेवलेला ग्रंथ काढणं केव्हा, तर ते होतं. आज सुद्धा तुम्ही दलाई लामांकडे ते गेला धर्मशाळेला, की काय जिथे क्रिकेटची मॅच झाली ते गाव धर्मशाळा, तिथे दलाई लामांचे अजूनही काही मंदिर आहेत, मठ आहेत, तिथं तुम्हाला मिळतील. 40 फूट उंचीचे कपाट आहेत आणि 40 फुटाच्या उंचीवर कपाटात ग्रंथ ठेवलेले आहेत. ते काढतात कसं असं होतं, ते बघायला मिळतं तिथं की त्या पोथ्या कशा काढतात ते, पण ते दलाई लामा बघतात कसं. तर अशा या विद्या आहेत, ते या विद्या मधल्या काळात नष्ट झालेल्या आहेत. आता भारतात स्वतंत्र झालेला आहे. आता या स्वतंत्र भारतात सगळ्या विद्या स्वतंत्र झालेल्या आहेत. तर या विद्यांचा ध्यास देऊन त्याची उपासना केली पाहिजे आणि त्या उपासनेतून असेच ग्रंथ तयार होतात. या पुढेही जन्मूंनी असेच काही ग्रंथ लिहावे आणि आपलं ज्ञान हे लोकांकरता वाटावं आणि त्यांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ द्यावा, एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी कोरोनाच्या निमित्ताने मराठकरांची भेट झाली. आपल्या लोकांना इतक्या दिवसांनी पाहता आलेलं आहे, समोरासमोर लोकांना पाहण्याचा आनंद आहे. असा सगळा हा आनंद त्यांनी दिल्याबद्दल मी पुनश्च तिचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, एथची माझे उरले पाहिजे. संत ज्ञानदेवांच्या या उक्तीनं माझा समारोप. धन्यवाद सर. कोरोनाच्या काळात आपण 2 वर्ष, त्यामुळं आजच्या कार्यक्रमाला अनेकांचे हातभार लागले. त्यामुळं ज्यांचे हातभार लागले त्यांचे आभार हे मानलेच पाहिजे. त्यामुळे डॉक्टर दीपाली जन्मूताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी आभार माना. खरं तर एक औपचारिकता आहे, कारण हे असे गुरु आहेत की यांचे आभार मानून कधीही ते ऋण फेडणार नाहीये, पण औपचारिकता आहे म्हणून मी ती पार पाडणार आहे. खरं तर रेकी सारख्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर गुरुंच्या संदर्भात बरेच काही वाईट अनुभव आले की आपल्या तोडीला आपले विद्यार्थी पुढे जाते हे जाऊ देत नाहीत असे अनुभव होते. पण 2007 सालचा पहिला दिवस सांगते पुढे शिकायचं असं ठरल्यानंतर बरेच इन्स्टिट्यूट कॉलेजेस पालथे घातले, पण कुठे आवड नव्हती. आणि कसं करतो आपण सोहळा, मैत्र जीवांचे कारण जडण्यासाठी करतो आपण सोहळा. निमित्त हवे या सोहळ्यासाठी आणि जिव्हाळा, निमित्त हवे या सोहळ्यासाठी आणि जिव्हाळा. प्रेमाने मग यावे जोडून बंद रेशमी पुन्हा, प्रेमाने मग यावे जोडून बंद रेशमी पुन्हा. त्यासाठी या मैत्रीमध्ये आणि गुंफूया नाती पुन्हा पुन्हा. त्यासाठी या मैत्रीमध्ये आणि गुंफूया नाती पुन्हा पुन्हा. मैत्रीमध्ये मैत्री सवे आणि प्रेमाने सजवू प्रेम फुला. बारसं असो की वाढदिवस, साखरपुडा किंवा समारंभ छोटा जसा आज आहे, या सगळ्यांची साक्ष होण्या मैत्री हॉल हवा. या सगळ्यांची साक्ष होण्या मैत्री हॉल हवा. नात्यामधले जपण्या बंध एक विसावा हवा. नात्यामधले जपण्या बंध एक विसावा हवा. मित्रमंडळींसह लुटण्या आनंद एक साक्षीदार हवा. मित्रमंडळींसह लुटण्या आनंद एक साक्षीदार हवा. प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे क्षण जपण्या मैत्री हॉल हवा. मैत्री हॉल हवा. अजिबात बोलवायचं नाही. आज अटेंड करा, पुढच्या वेळी आल्यावर फी भरा, नाही तर नंतर भरा, काही तुम्ही फी भरवणार नाही. म्हणजे हे त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरंच विद्यादान देण्याचं एक हे किती आतून असतं हे त्या क्षणी जाणवलं. आणि मी लगेच ह्यांना फोन करून सांगितलं आणि पहिलं लेक्चर 2 तासाचं सरांचं सरस्वती मंदिरमध्ये अटेंड केलं. आणि मग पूर्ण सलग 3 वर्ष इतके प्रश्न विचारले सरांना की सर कधी कधी म्हणायचं बरं तुम्ही किती प्रश्न विचारता जन्मवाणी ताठे म्हणून. आम्ही दोघी बरोबर होतो ताठे. आणि पण प्रत्येक वेळेला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली न कंटाळता.
मग आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्ही शास्त्रीय पदवी परीक्षा असते महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची, जसे महाराष्ट्र 10वी 12वीचं बोर्ड असतं तसं सेंटर असतात. पुण्याच्या सेंटर सर आम्हाला म्हणाला की तुम्ही परीक्षेला बसा. आणि सरांनी आम्हाला त्यावेळेला इतकं छान गाईड केलं, परीक्षेला बसलो. आणि मला वाटतं आमच्या परीक्षेला आम्ही 32 एक लोक होतो आणि त्यामध्ये पुण्यातून माझा दुसरा क्रमांक आणि ताटेताईंचा तिसरा क्रमांक आला होता. एका मार्कासाठी फक्त आम्ही मागे पुढे होतो. आणि एक म्हणजे असं पीएचडीला एक थिसिस द्यावं लागतं, प्रबंध म्हणतात, मोठा निबंध असतो एका विषयावरती की तुम्ही खूप डीप अभ्यास करून करावं लागतं. तर तसं निबंधाला सुद्धा सरांनी इतकं छान गाईड केलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने करा. खरं तर त्याचा उपयोग मला माझ्या पीएचडी करताना झाला, म्हणून उल्लेख करेन की इतकं छान गाईड केलं होतं की त्यावेळेला पुण्यातून माझा प्रबंध पहिला आला होता. नेत्र आणि नेत्रविकार असा तो विषय होता. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून दुसरा नंबर त्याला मिळाला आणि त्याचा उपयोग मला पीएचडीचं थिसिस करताना झाला होता. रेकीवरती जेव्हा मी पीएचडी केली जेली कोलंबोमधून त्यावेळेला अतिशय छान असं सरांबरोबर 3-4 वर्ष आम्ही काम केलं, अभ्यास केला. कुठल्याही प्रश्नाला सरांनी उत्तर दिलं. त्यानंतर 2015 साली आम्ही ठरवलं, मी आणि ताटेताईंनी, की आपण ज्योतिषचे क्लासेस घ्यायचे. मी म्हटलं आपण क्लासेस तर सुरू करू, पण आपले गुरु माणटकर सरांचेच क्लासेस आहेत, मग ते आपल्याला परमिशन देतील का? काही झालं तरी गुरु आहेत, आपण जाऊन त्यांना विचारू. ते नाही म्हटले तर 2 शब्द प्रमाणे. पण आम्ही गेलो आणि याच याच्यात होतो की सर नाही म्हणते कदाचित. पण गेल्या सरांनी ऐकल्यावर अरे वा इतकं छान करा, बिझनेस सुरू करा म्हणे. आणि मस्त सुरू करू नका, तर तुमच्या विद्यार्थ्यांना इतकं तयार करा की आपल्या ह्या पुणे सेंटर थ्रू सरांच्या क्लास पुणे सेंटर आहे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचं, तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही परीक्षेला पण बसवा. ते कोण एवढं प्रोत्साहन देतं? म्हणजे आतापर्यंतच्या अनुभवात महाराष्ट्र सरांनी इतकं प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे करा. त्यानंतर 2016 आम्ही पहिला लेख लिहिला. खूप इच्छा झालेली आहे की ताटेताई म्हणजे आता लिहिणं मग तुला वाटतं तर मित्र कागदावर. त्यानंतर काय माझ्या म्हणजे प्रत्येक वेळेला हे करणाऱ्याच आहेत मार्गदर्शन. आणि मी तो लेख लिहिल्यानंतर आता तो प्रकाशित कुठे करायचा लेख काही असा पुस्तकासारखा प्रकाशित होत नाही. मग महाराष्ट्र सरांना सहज म्हटलं सर एक लेख लिहिलाय रेकीवरती, काय करू? काही नाही म्हणा, आपण दिवाळी अंकामध्ये छापायला देऊन टाका लगेच. ऑगस्टमध्ये सरांनी तो लेख लिहिला आणि त्याच वेळेला सरांचं हे असतं. आणि त्यावेळेला सरांनी दिवाळी अंकामध्ये माझा लेख छापून आणला. आणि त्यानंतर आजपर्यंत दरवर्षी ऑगस्टमध्ये त्यांचा फोन असतो किंवा त्यांच्या ऑफिसमधून फोन येतो की मॅडम तुम्ही कुठल्या तरी एका विषयावरती लेख लिहा आणि आमच्या दिवाळी अंकासाठी तो लेख द्या. पानांचं बंधन नाही, विषयाचं बंधन नाही, तुम्ही जो आध्यात्मिक विषय निवडाल तो निवडा आणि आम्हाला द्या, हे त्यांचं असतं. आणि लेखनाला पण त्या असं म्हणतं की त्याच्यामुळेच त्यांनी मला पुरस्कृत केलं की तुम्ही जा पुढे. असे गुरु लाभणं फार महत्वाचं असतं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये नुसतं ताटेताई नाही तर ताटे सर सुद्धा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा काही गोष्टींचं हे होतं की आता हा विषय कसा मांडायचा, तर थोडक्यात प्रत्येक वेळेला गाईड त्यांनी केलं की हे अशा पद्धतीने कर, असं केलं तर ते जास्त छान होतं, लोक असं करतात आणि असं केल्यानंतर त्याचा फायदा जास्त चांगला होतो. हे गाईड करणं, हे सांगणं, हे सुद्धा म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे तर फक्त आपण सर्वश्रेष्ठ नाही तर आपल्या हाताखालचे जे कोणी असतील त्यांनी सुद्धा सर्वश्रेष्ठ व्हावं हे या गुरूंचं मत. तर असे गुरु खरं तर आज मला लाभले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणेन मी. आणि या गुरुमुळे आज हे पुस्तक लिहायची मला इच्छा झाली. आणि त्यांनी ज्यांच्यामुळे माझ्या या खरं ज्योतिषच्या आणि अध्यात्माच्या प्रवासाला सुरुवात झाली त्या गुरूंच्याच हातून आज या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं, याच्यासारखं दुसरं काय म्हणेल आशीर्वाद देवाचे किंवा काय जे असेल ते खरंच खूप मोलाचे आहे. आणि सरांनी जसं सांगितलं की ही वैश्विक विद्या आहे आणि ह्याचा वापर खरंच विश्वशांती केल्यासाठी केला जावा. तर हे जरूर मी त्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न करू. त्याचा एक अनुभव सांगेल. मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी ढगफुटी झाली होती आणि कात्रजच्या भागामध्ये खूप जोरात पाणी आलं होतं. आणि त्यावेळेला आता आपल्या इथे आहे त्यावेळेला अग्निशमन दलामध्ये होते विक्रम बोरकर आणि ते आणि त्यांची टीम रात्रीच्या वेळेला सगळे कात्रज तलावाच्या पाशी भिंतीपाशी, कात्रज तलावाच्या जाता हे झालेलं आहे तिथे भिंत, तर त्या भिंतीपाशी ते सगळे होते. आणि कधी पावली वाढतंय आणि ती भिंत फुटेल ह्याची गॅरंटी नाही पाण्याच्या प्रवाहाने, अशी अवस्था निर्माण झाली. रात्री 11:15 मला विक्रमचा फोन आला की ताई अशी अशी सिच्युएशन आहे, तू काय करशील मला माहित नाही, पण आता अर्ध्या-पाऊण तासात जर का असाच भरभर पाऊस ढगफुटी होत राहिली तर मात्र भिंत तलावाची नक्की फुटणार. आम्ही तर सगळे राहणार नाही माहित नाही, पण पूर्ण सुद्धा सगळं पाण्याखाली जाईल, तू काय करशील मला माहित नाही. मी लगेच ग्रुपवर मेसेज
स्टाफला ग्रुपमधले आमचे सगळे जे कोणी म्हणजे विद्यार्थी आहेत ते सगळे बरेच जण रेकीला बसले. त्यानंतर आम्ही आणखी 5-6 जण आहोत, आम्ही सगळ्यांनी ग्रुपवर फोनाफोन केली आणि लगेच रेकीला बसलो. त्यावेळेला आपल्या रेकीमध्ये काही निसर्गावर सोडण्याचे सिम्बल्स आहेत, त्या सिम्बल्सचा आम्ही वापर केला आणि अर्ध्या तासामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आणि हळूहळू करत पाऊस 2 तासात पूर्ण थांबला. म्हणजे हे असे अनुभव सुद्धा जसं सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर होतात. तर जरूर विश्वशांतीसाठी आम्ही अशाच पद्धतीने आमच्या ग्रुपच्या वतीने करू. दीपाली आरसी फाउंडेशनचे इन्स्टिट्यूटचे जे कोणी आमचे विद्यार्थी आहेत आम्ही सगळे मिळून यासाठी नक्की हे करू. दुसरं असं की ताटे सरांनी सांगितलं की गोवणी महाराजांचं की ते एका ठिकाणी असायचे आणि दुसऱ्या ठिकाणी शिष्य त्याच वेळेला दोघंही डोळे मिटून साधनेला बसायचे आणि मग ते तिथून दीक्षा द्यायचे. तर टचवूड स्वामी कृपा, स्वामींची मी खूप मोठी भक्त आहे की जी मी अतिशय म्हणजे कुठल्याही देवावर विश्वास न ठेवणारी, पण स्वामींनी एक दिवस साक्षात दर्शन दिलं आणि ते कोणतरी आजोबा भेटले असं म्हटल्यानंतर जेव्हा कळलं की ते प्रत्यक्ष साक्षात स्वामी होते आणि आपल्याकडचे स्वामी समर्थ सतत माझ्या पाठीशी होते. जसं लॉकडाऊन पडलं 14 मार्चला, त्याच्या आधी 8 मार्चला मुंबईला मी शेवटची ऑफलाईन बॅच घेऊन पुण्यात आले होते. रात्री आम्ही 1:30-2 वाजता इथे पुण्यात आलो आणि त्यानंतर मग बॅच नाही काही नाही, 15-20 दिवस असंच गेले. एप्रिलचा मला वाटतं पहिला आठवडा असेल, त्या काळात स्वामींचं हे असतं तिकडे अक्कलकोटला समारंभ. आणि त्या दिवशी मला अशी सवय, स्वामींच्या फोटोशी मी बोलते, जशी मी तुमच्याशी बोलते तशी मी स्वामींशी बोलते आणि ते काय असेल ते मार्गदर्शन मला करतात. ती असेल कदाचित रेकीची या 15 वर्षांची साधना असेल त्यामुळे घडत असेल, पण बरेच अनुभव असे स्वामींचे आलेले आहेत. आणि त्यावेळेला स्वामी मला म्हणाले तुझं काय चाललंय? म्हटलं क्षमा करा स्वामी, पण काय झालंय, चुकलं हे सांगितलं तर कळेल. म्हणजे तू किती दिवस झाले तू शांत बसलीस, काम करत नाहीयेस रेकीच. तुझा जन्म त्यासाठी झालेला आहे की तुला मी या वैश्विक प्राणशक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे तुझं या जन्मातलं कार्य तुला सांगितलेलं असताना तू का अशी शांत बसू शकते, तेही अशा काळामध्ये की जेव्हा कोरोनासारखा एवढा म्हणजे प्रसार या दुष्ट शक्तीचा होत असताना. मी म्हणजे स्वामी कसं करणार, कारण दीक्षा देण्यासाठी ती व्यक्ती समोर असावी लागते आणि आत्ताच्या काळात पूर्ण कडक लॉकडाऊन आहे, कोणाकडे जर जायचं नाहीये तर मी दीक्षा कशी देणार? ठीक आहे म्हणाले टेक्नॉलॉजीचा वापर करू. म्हटलं स्वामी टेक्नॉलॉजीचा वापर करेल, व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन शिकवेल, पण दीक्षा कशी देऊ? कारण रेकीला दीक्षा द्यावी लागते आणि दीक्षा देताना आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात ते उघडावी लागतात. सरांनी जसं ज्ञानेश्वरीचा पण उल्लेख केला तसं ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ह्याबद्दल अतिशय सुंदर निरूपण ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे की ही 7 चक्र कशी आहेत, त्याच्यातून ही वैश्विक प्राणशक्ती कशी आत घ्यायची आणि त्याच्यावर कशी साधना करायची. म्हणजे मुळात ही ज्ञानेश्वरांनी पहिल्याच जगांपर्यंत पोहोचवलेली विद्या. नंतर मी मराठीमध्ये कदाचित असेल दुसरी किंवा नंतरची कोणतरी अजून तर असं आहे. आणि त्यावेळेला स्वामींचे आदेश आले की हे काही नाही, तू शांत बसायचं नाहीयेस, तू साधनेतून दीक्षा द्यायची. मी म्हटलं स्वामी काहीतरी काय बोलता, हे कसं शक्य आहे, माझी तेवढी कुठे कुवत आहे. पण स्वामी म्हणाले की नाही, तू सकाळी 6 ते 7 ही वेळ दीक्षेसाठी ठेवायची आणि तू त्यावेळेला तुझ्या जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनाही त्यांच्या घरी साधनेला बसायला सांगायचं, तू तुझ्या इथे साधनेला बस आणि तू फक्त मला आवाहन कर, पुढची प्रोसेस सगळी होत जाईल आणि त्या लोकांना दीक्षा मिळेल. अनुभव घेऊन बघ. घाबरत स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच पहिली जाहिरात टाकली, म्हणाले होते 3 जणी येतील आणि खरंच ती रेडी झाल्या आणि पहिली ती गायब झाली. आणि तेव्हापासून आज गेली 2-2.5 वर्ष मी साधनेतून दीक्षा देते. सकाळी 6 ते 7 ही माझी वेळ असते स्वामी आज्ञेने. आणि जसं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे इथे आहेत काही माझे विद्यार्थी ज्यांनी साधनेतून दीक्षा बाहेरच्या गावात घेतलेली आहे. इनफॅक्ट आता परदेशातही असं बरेच विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये की जे माझ्याकडनं साधनेतून दीक्षा घेतात आणि खरंच त्यांना इतके सुंदर अनुभव येतात. त्यावेळेला ते खूप आलेले सुंदर अनुभव सांगतात की खरंच त्यांना कसे वास येतात छान किंवा त्यांच्या अंगावरती रोमांच येतात किंवा प्रत्यक्षात माझा स्पर्श त्यांना जाणवतो. असे बरेच अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत की मी कुठल्या ड्रेसवर असते किंवा कशी असते हेही त्यांनी अनुभव सांगितले. असे साधनेतून दीक्षा घेतलेले इथे काही विद्यार्थी आहेत. असं हे म्हणजे त्यांच्या शब्दातून आलेलंच मी सांगते की हे खरंच अनुभव ही स्वामी कृपा आहे की त्यांनी हे दिलं. आणि हा लॉकडाऊनचा खरंच इतका सदुपयोग झाला की परभणीचा काळ होता लॉकडाऊन म्हणजे माझ्यासाठी की त्या काळामध्ये हे लिखाण करायचं वाटलं. क्लासेस ऑनलाईन खूप वाढले. स्वामी कृपेने प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला रेकीचा. परदेशात पहिलं पाऊल पडलं आणि अनेक देशांमध्ये ते गेलं. हा एक महत्त्वाचा टप्पा होता. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी सगळ्यांचं मार्गदर्शन चांगलं मिळत गेलं अशा गुरूंचं आणि फायदा झाला. म्हणून हे पुस्तक आज जन्माला आलं. या मान्यवरांचे तर आभार आहेतच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे आभार त्यानंतरचे मानीन मी जे असे आहेत की पुस्तक मी सांगितलं की ज्या वेळेला पुस्तक छपाईच्या याला आलं होतं अगदी शेवटच्या आणि असंख्य अडचणी आल्या.
अडचणीतून जेव्हा मार्ग निघतो ना तेव्हा खरं तर त्याची किंमत कळते. सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते असं म्हणतात. पण ह्या काळामध्ये माझ्या खरंच कुटुंबाने, माझ्या पती असतील किंवा माझ्या दोन्ही मुलींनी मला 1.5-2 वर्षात स्वयंपाकघरात पाय ठेवू दिला नाही. आंघोळ झाल्यानंतर सुद्धा सकाळच्या पहिल्या चहा कॉफीपासून मला या तिघांपैकी कोणीतरी द्यायचं. की रात्री पण मी 10-11 वाजता ऑफिसमधून घरात आले की बसल्या की मला ताट मिळायचं. दुपारी मी डायरेक्ट जेवायला घरी यायची, संध्याकाळचा चहा कॉफी नाश्ता जे असेल ते मला ऑफिसमध्ये यायचं. माझा पुतण्या आहे सिद्धार्थ, तो आज आला नाहीये, त्याची सुद्धा या पुस्तकासाठी मला खूप मदत झाली. पावलोपावली सारखा काकू तू आता हे बाकीचं काम सोड, तू पहिले लिहायला बस, तू हे लिहिणार आहेस. म्हणजे एक आई जशी मुलाच्या मागे अभ्यास कर म्हणून मागे लागते ना, तसं आमचं सिद्धार्थनी माझ्या पुतण्याने माझ्या मागे लागून मला हे पुस्तक लिहायला द्यावेला की नाही तू जेवढी का तू खाली जाऊ नको, मी तुला गळता काढून देतो, मी तुला चहा आणून देतो, तर माझ्यासाठी खाणं दोघांसाठी चहा घेऊन यायचा, तू आधी हे बाकीचं काम मी करते, तू बाजूला ठेवते. इतकं त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केलं की मला क्षणाला असं वाटायचं की मला कधी आईवडील ओरडले अभ्यास कर म्हणून. आणि हा माझाच मुलगा आज मला सांगतो की नाही का तू आधी हे लिहून पूर्ण कर. तर खरं हे माझ्या घरच्यांचे खरंच म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आभार. आणि प्रिंटिंग प्रोसेसच्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं हे झालं म्हणजे काही त्रास झाला त्यावेळेला आमचे संदीप दादा, आज बोधकांनी त्यांना एका ठिकाणी जावं लागलं आणि अचानक येणं कॅन्सल करावं लागलं. पण संदीप दादांनी पण खूप मदत केली प्रत्येक वेळेला. आत्ताच नाही तर 2009 पासून रेकीची माझी जी काय मी विद्यार्थ्यांना पुस्तकं देते ती सगळी छापलेली आहेत, पण त्याचं प्रकाशन नाही केलेलं. तर त्या सगळ्या पुस्तकांच्या ह्याच्यासुद्धा संदीप दादांनी खूप मदत केली. त्यामुळे आज त्यांचंही आभार मानते. नंतर शेवटच्या घडीला आलेला असताना पुस्तकामध्ये अशा काही सिच्युएशन्स क्रिएट झाल्या की आमच्या PC वरनं संदीप दादांच्या PCला पुस्तक ओपन होईना. ओपन झालं तर PC मध्ये दिसतंय आणि प्रिंट सोडल्यानंतर वेगळेच अक्षर येत आहेत, असा काही गोंधळ झालेला. त्यावेळेला आम्हाला व्यंकटेश कल्याणकर सरांचा रेफरन्स ताटेताईंनी आणि सरांनी दिला. आणि त्यावेळेला इतकं असं वाटत होतं की मी म्हटलं ताईंना जाऊ दे, मी आता अख्खं पुस्तक टाईप करते. 350 पानांचं पुस्तक परत टाईप करणं चेष्टा नाही. इतकं टेन्शन आलेलं काय करायचं. आणि त्यावेळेला व्यंकटेश कल्याणकर सरांनी अगदी 2 मिनिटात फोन उचलला, कशाला टाईप करताय, मी तुम्हाला करून देतो, ते माझ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला लगेच करून देतो. आणि त्यांनी 8 दिवसामध्ये त्या पुस्तकाचं सगळं करून दिलं. एवढंच नाही तर ISBN रजिस्ट्रेशन जे ताटे सरांनी सुचवलं होतं त्याची सगळी प्रोसेस कशी करायची आणि ते करत असताना मार्गदर्शन देणारे मी स्वतः कोणाला शिकवतो, सांगतो, फोन चालू ठेवून तुम्ही ते करा. आणि त्यांनी माझ्याकडनं ते रजिस्ट्रेशन हार्डली 2 महिन्यात करून घेतलं. तर त्यांचाही खूप खूप आभार आणि त्यांचा सन्मान करावा मान्यवरांनी म्हणून मी त्यांना इथे आमंत्रित करते. वेळोवेळी अशी लोक मिळणं सुद्धा भाग्याचं असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे माझे पती. पण त्यांचा काही सत्कार करणं नाही, कारण त्यांच्यामुळे तर 2007 सालापासून हे शिक्षण घेत आजपर्यंत माझा प्रवास चालू आहे आणि तो आयुष्यभर चालू राहणार आहे. कारण माझी सावली येते, त्यांच्याशिवाय मी पुढे जाणं कधीच शक्य नव्हतं, शक्य नाही. आणि यापुढे म्हणजे मला आठवतं मी लहान असं सुद्धा मला अभ्यासाचं खूप वेळ होतं, तेव्हा आमचे पप्पा आई ओरडायचे, आता बाजूला आजोबा ओरडायचे माझे, किती अभ्यास करतेस. तसे मी जर रात्रीची बसले ना की हे मला वाटतं आता बाजूला तुझा अभ्यास. पण तो कुठेतरी एक किडा आहे किंवा अभ्यासाची भूक आहे असं मला एखादा विषय डोक्यात शिरला. आणि ह्या सगळ्यामध्ये त्या पुस्तकाचं जे डिझाईन केलेलं आहे, कव्हर पेज स्पेसिफिकली तुम्ही बघू शकत असाल, आपल्या सगळ्या आयुष्याच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्याचा रेकीशी कसा संबंध येतो हे डिझाईन माझ्या मुलीने केलेलं आहे. संपूर्ण पुस्तक अख्खं डिझाईन आणि त्याचं सेटिंग सगळं माझ्या मुलीने स्वतः केलेलं आहे. राजेश्वरी आणि तिच्याच नावाने रेहा पब्लिकेशन, तिचं रेहा ग्राफिक्सचं हे आहे, त्या रेहा पब्लिकेशन म्हणून हे आम्ही तिच्या ह्याच्याखाली पुस्तक तयार केलं. तर तिचा सुद्धा एक फूल देऊन सत्कार व्हावा असं मला वाटतं. सगळे त्यांचे आशीर्वाद आहेत. ते सरकार म्हणजे नुसतं पुण्य नाहीये. आज माझ्या मुलांच्या पुढे माझ्या मुलींना आशीर्वाद मिळावे याच्यासारखं दुसरं पुण्य नाहीये.
हो, गुरूंचे आशीर्वाद मिळणं फार महत्वाचं आहे. माझ्या मुलीला माझ्या गुरूंचा आशीर्वाद मिळतात याच्यासारखंही दुसरं कुठलं नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी आणखी जे काही हे चालू आहेत स्वतःचे कष्ट किंवा हे किंवा इतर तयारी केली आहे, माझी भाची श्रद्धा बत्तूर ही एक उत्तम भरतनाट्यमची डान्सर आहे आणि आज ऍक्च्युअली तो स्टेज तेवढा अवेलेबल नाही आहे. नाहीतर सुरुवातीचं आपलं गणेश स्तवावर वगैरे ती अतिशय सुंदर नृत्य तिने माझ्या बऱ्याच कार्यक्रमांना आधीच्या केलेल्या आहेत. पण या कोरोनाच्या याच्यामुळे फार लोकांना बोलवलं नाही, मोजक्या लोकांमध्ये हा कार्यक्रम करायचा होता. ये श्रद्धा, आशीर्वाद घे सगळ्यांचे. श्रेयस माझा भाचा, जो आजचं सगळं व्हिडिओ शूटिंगचं आणि याचं प्रत्येक गोष्टीला ही माझी मुलं आहेत ना. आज आमचं सिद्धार्थ आला आहे, पण माझी ही जी मुलं आहेत ना, ही माझे आदर्शस्तंभ आहेत की जे काम मोठी करणार नाही तर त्याच्यापेक्षा जास्त आदर या मुलांचा वाटतो मला. श्रेयस ये, आशीर्वाद घे. नाही ये